नमस्कार. ही गोष्ट आहे एका वारकऱ्याची. वारकऱ्याला साक्षात पांडुरंग दर्शन कसा देतो? त्याचं कारण काय? हे या गोष्टीतून तुम्हाला मी शेअर करतो. चला तर मग ही गोष्टीला मी सुरुवात करतो. दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे विठुरायाच्या वारीला हा वारकरी जात असतो. ह्याचं फक्त एक ध्येय असतं. जायचं, वारी करायची आणि परत यायचं. डोक्यात फक्त एकच. विठ्ठलाची वारी करायची, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. नित्यनेमानं बरं का. विठ्ठलाला त्याला दर्शन द्यायचं होतं, पण ते कसं? हे पहा. वारकरी चालत असताना त्याला तहान लागते. तो एका दुकानात जातो, पाण्याची बॉटल घेतो आणि टोपण उघडल्यानंतर शेजारचा वारीला जाणारा एक अपंग व्यक्ती त्याला म्हणतो, "माऊली, थोडंसं पाणी मिळेल का प्यायला?" तो त्याच्याकडे बघतो आणि नाही बघितल्यासारखं करतो आणि बाटलीचं टोपण काढत काढत पाणी पितो आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत तो वारीला जातो. आणि काही तासानं, काही वेळानं पंढरीमध्ये पोहोचतो. चंद्रभागेचं दर्शन करतो, तिचं स्नान करतो आणि विठ्ठलाच्या चरणाकडे तो पायऱ्या उतरून जातो. गाभाऱ्यात जातो. फूल, नारळ, पेढा त्या ठिकाणी वाहतो. विठ्ठलाला हार घालतो आणि पाया पडून विठ्ठल म्हणतो, "विठ्ठला, अशीच वारी घडू दे." आणि डोळं झाकतो. डोळं झाकल्यानंतर त्याला दिसतंय कोण माहिती आहे? विठ्ठल दिसत नाही. त्याला दिसतंय तो माऊली म्हणल्याला तो अपंग व्यक्ती त्याला दिसतोय समोर डोळ्याच्या आणि तोही क्लिअर कट. तो डोळं उघडतो अचानक आणि परत विठ्ठल विठ्ठल म्हणतो आणि परत डोळे झाकतो. नंतरही त्याला तोच माणूस दिसतो. त्याला साक्षात्कार होतो. तो तिथून परत जातो आणि ज्या ठिकाणी त्यानं पाण्याची बॉटल घेतली होती त्या ठिकाणी जातो आणि विठ्ठला म्हणतो आणि डोळे झाकतो. तेव्हा त्याला तिथून विठ्ठल दिसतो. सांगायचं तात्पर्य तुम्हाला काय? तुम्ही वारी करत असाल, जे कोण करत नाहीत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. वारीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची जरी तुम्ही सेवा केली तरी तुम्हाला विठ्ठलाचा साक्षात्कार होऊ शकतो. त्याला कळून चुकतं. आपण वारी करतोय खरं, पण आपण वारी करतो फक्त विठ्ठलाची. पण आपल्या सोबत येणारा जाणारा प्रत्येक माणसा देव असतो आणि साक्षात्कार आपल्याला विठ्ठल कुठल्या ना कुठल्या रूपात देत असतो. तो तिथून परत डोळे झाकतो. त्याला परत कंबरेवर हात ठेवलेला, विठेवर उभा असलेला विठ्ठल दिसतो. साक्षात पांडुरंग दिसतो. पण तो जेव्हा गाभाऱ्यात जातो तेव्हा त्याला कोण दिसतं? तो अपंग व्यक्ती, माऊली पाणी आहे का म्हणलेला तो व्यक्ती दिसतो. म्हणजे पहा, देवळात गेल्यानंतर त्याला देव दिसत नाही. मात्र ज्यानं ज्या ठिकाणी पाण्याची बॉटल घेतली त्या ठिकाणी डोळे झाकल्यानंतर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हटल्यानंतर त्याला साक्षात्कार विठ्ठल दिसतो. त्यामुळे हा महत्वाचा संदेश, वारीतल्या जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाची सेवा तुम्ही करा. पांडुरंग विठ्ठल तुम्हाला साक्षात्कार केल्याशिवाय राहणार नाही. आमची गोष्ट तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. मी राहुल गुरव.